अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। नाजरीन, आपण बघत आहोत आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल आणि मी हा आपलो होस्ट मुख्तार सुर्वे। नाजरीन, जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपलो अवकाफ जो मुद्दा है तो अदालतला जेरे बहस है आणि अदालतने आपल्याला हुक्म दिलेलो आहे की उम्मीद पोर्टल ते ह्या पोर्टलवर आपल्या सगळ्या म्हणजे अवकाफच्यो जितक्यो पण प्रॉपर्टीज हात ते जेतलन के मस्जिद है, मदरसो है, कब्रस्तान है, दरगाह है, ही सगळी जो आपल्यो प्रॉपर्टी हात त्याच्या जी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याची कागजा आणि त्याची डिटेल 5 डिसेंबरच्या पहिले आपल्याला उम्मीद पोर्टलवर सबमिट करायची आहेत। ह्या सिलसिल्यातल्यान लोकांतल्यान मोप काही कन्फ्युजन आहे। ऐशाहातल्यान आपली विकसित ट्रस्ट फ्रूस जी के आपली तालिमी खिदमत अंजाम देतं त्यांनी ह्याच्यातल्यान पुढाकार घेऊन एक अहम कदम उठवलेला। तो कदम ऐसो की येत्या 6 नोव्हेंबर रोज जुमेरात फुरूसत त्यांच्या ह्या विकसित ट्रस्टच्या ऑफिसला खेड, दापोली आणि मंडनगर ह्याच्या सगळ्या मस्जिदच्या अहोदेदारांनी म्हणजे त्यातला सदर असो, सेक्रेटरी असो, त्यांनी आपल्या सगळ्या मसाजिदची किंवा कब्रस्तानची, दरगाची, मद्रसाची जी पण काही रजिस्ट्रेशन कागज आहात ती कागजा घेऊन तिथं जमा होणं आहे आणि आपल्यास यांनी त्याचा उम्मीद पोर्टलवर सबमिशन करतील। तेव्हा ह्या संधीचो सगळ्यांनी जो है फायदो उठवा। येत्या वखत मस्जिदचं जो जुमेदार कोण हा, चाहे मग सदर असेल, सेक्रेटरी असतील, त्यांनी मस्जिदच्या रजिस्ट्रेशनची कागजा सगळी त्याच्यातला मस्जिदीचा पॅन कार्ड असेल किंवा अकाउंट डिटेल असेल, 7/12 असेल, असेसमेंट उतारो असेल आणि आपलो मोबाईल नंबर, ईमेल ID ही सगळा घेऊन बरोज जुमेरात 6 नोव्हेंबरला फुरूसला हाजीर व्हायचं आहे। ह्यानी बघा मोप काही आपल्याला सवलत होईल। आपण जर नॉर्मल काही आपल्या कामासाठी रत्नागिरीला जात आहोत, खास कर मंडनगर हलक्याशी किंवा दापोली हलक्याशी जर लोकांना तर अक्को दिस जातं आणि जीवाच्या हलाखीच्या संघात पैशाचं पण मोप काही खर्च होतं। एक नॉर्मल माणूस गेलो तर अगदी 1,500-2,000 रुपये त्याचं जातात आणि यशातलं कवा बाज अवकात कच्चा कागज कमी जास्ती असल्यामुळे परत तो दिस आणि ती ट्रिप बेकार जातं। तेव्हा जी विकसित ट्रस्ट फ्रूसनी हो पुढाकार घेतले नात, ही सवलत आपल्याला मुहैया केले नात, त्याचो लोकांनी भरपूर फायदो घेऊ आणि ही उम्मीद पोर्टल जी आहे त्याच्यातल्या आपल्या मस्जिदची जितकी पण रजिस्ट्रीची कागजात ती सबमिट करवी। खास तौरवर लोकांनी ह्या संधीचो फायदो घेऊ। ह्याच मोक्यावर विकसित ट्रस्ट फ्रूटच्या अहोदेदारांनी आपल्याशी जी बात केली नात ती आपल्या सामने पेश आहे। बघत राहा आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल। आजसाठी इतकाच, परत भेटू नवीन बात खबरच्या संघात। अल्लाह हाफिज। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। नाजरीन, आज आपण हा फुरूसला आणि थता विकसित फ्रूस ट्रस्ट करून आहे ह्यांचे मोप काही तालिमी एतिबारशी खिदमत आहात। तर सगळ्यात पहिले आपल्याला मुतारफ करतील विकसित फ्रूस ट्रस्टची काय म्हणजे जे खिदमत आहात कोणसाठी, काय विकसित फ्रूस ट्रस्टच्या काय खिदमत आहात त्याचं एक जरा आपल्या चॅनलच्या नाजरीनला तुम्ही एक तारुफ द्या इंशाअल्लाह। नाज़रीन, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन, अम्मा बाद। दरअसल मी FT प्रकार फ्रूट्सचो एक बाशिंदो आहे आणि मी या फ्रूट्स विकसित ट्रस्टचो एक ट्रस्टी पण मी आहे। आज आमची एस्टॅब्लिशमेंट पुरी झालेला वर्षभर जास्त झालेला आहे। त्याच्या पाठीमागे एक उमेद अशी होती, एक मकसद, एक अहम मकसद ये होतो कि आज तालीमी एतिबारशी, दीनी तालीमी एतिबारशी, अखलाकी तौर पर आज आमची जनरेशन जी आज उभरते ती मोप मंगती आहे। तर ह्याच्या फिकरच्या तहत आम्ही आज ही एस्टॅब्लिशमेंट तयार केल्या आणि त्याच्यासाठी आमची मेहनत चालली आहे। दीनी तालीमच्या सोबत एक अखलाकी तालीम पोरापोत पोचतील आणि पोरांचं एक मयार, एक वेस्तोनो मयार तयार होईल। इट्स अ नीड ऑफ द डे, इट्स द नीड ऑफ द पिरियड आणि मनोरंजनासाठी आम्ही त्याच्यासाठी एक मेहनत करत आहोत
आणि माशाअल्लाह गावातनं त्याच्यासाठी आम्हाला त्याचं सही पण मिळते, त्याचं सपोर्ट पण मिळते, लोक माली तौर पर, त्याच्यानंतर जाती तौर पर जे आमची सपोर्ट करतात आणि त्या सपोर्टमुळं आज आम्ही इतकी तरक्की केलेली आहोत की आज आपल्या समोर दिसते जरा जरूर. आणि हीच तरक्की अशी उमेद आहे की ह्या येणाऱ्या फ्युचरला बी चालू राहील आणि आमच्या उमेदला अल्लाह ताला आम्हाला अशीच कामयाबी देईल अशी उमेद ठेवतो आणि दुआ करतो की अल्लाह ताला आमच्या अनेक मकसदला आम्हाला कामयाबी आणि कामयाबी दे आणि आमची जी उमेद आहे त्या उमेदला आम्हाला पुरेपूर मकसद पूर्ण करण्यासाठी आम्हाला पूरी कामयाबी दे. आमीन अल्लाहुम्मा आमीन सुम्मा. माशाअल्लाह. अल्लाह तालाशी दुआ करो की अल्लाह ताला तुमच्या सगळ्याला तुमच्या जायज मकासिदला कामयाब करो. आमीन. संघात ही आपला वक्फ बोर्डच्या म्हणजे बॅनर तले जैसा की अवकाफचे जो आपले प्रॉपर्टी आहेत जैसा की बोलला जाता हूँ की आपल्या इकडची गफलत बरतली गेलेली आहे. पण आता समजा जो मामलो अदालतला आहे, जेरे बहस आहे, पण आपल्याला हुकूमतची म्हणजे त्यांच्या हुकमाच्या मुताबिक कानूनला फॉलो केला पाहिजे. ह्याच अंतर्गत जे 6 तारखेला जे उम्मीद पोर्टल ह्यातला जी नोंदणी करायची आहे तर तो 6 तारखेचा प्रोग्राम आपल्या हातं फ्रूसला कैसो काय असेल, त्याचं आयोजन कैसे काय असेल आणि त्याच्यासाठी म्हणजे कोण लोक आली पाहिजे आणि त्या संग डॉक्युमेंट्स काय आणलं पाहिजे. दरअसल ही जी है की उम्मीद पोर्टल वक्फ रजिस्ट्रेशन कॅम्प जो आपण एस्टॅब्लिश केल्या 6 तारखेला 10 वाजता आहे, त्याचं एक्सपर्ट लोक ते आपल्याला येऊन आपल्याला ते काय करतील, आपल्याला सपोर्ट करतील की बाबा त्याची फुलफिलमेंट कशी करायची, रिक्वायरमेंट काय आहे, काय काय डॉक्युमेंट्स त्यांना द्यायचे आहेत त्याची पूरी माहिती देतील. आणि इन्शाअल्लाह दौरे हाजीरला आज हालात जो आहात ह्या हालातच्या मध्यनजर आपल्याला ह्याच्यावर दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, की आपल्याला पुरेपूर केला पाहिजे. इन्शाअल्लाह ही प्रॉपर्टी आहे ही आपल्याला सेफगार्ड करण्यासाठी आज गव्हर्नमेंटच्या पासून जी काही त्यांची रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आपल्याला फुलफिल करणं आपला फर्ज बनतं आहे. तेव्हा ह्याच मध्यनजरला आम्ही ती एक सेमिनार जी आहे ती आम्ही अरेंज केलेलं आहोत आणि इन्शाअल्लाह 3 तालुक्यातले जितकी मुसलमानाचे जो काही सोसायटीज आहात किंवा जो खानकाय आहात, काही मसाजिद आहात, त्याच्यानंतर काय कब्रस्तान आहात किंवा दर्गा आहात, सगळ्या लोकांनी हातं येऊन जमा करायचं आहे आणि पोर्टलवर जितकी काय माहिती दिलेली ती माहिती पुरी फुलफिल करायची आहे. इन्शाअल्लाह आम्ही त्यातले पुरेपूर ताऊन करू. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल मोप शुक्रिया. आणि कोमनी म्हणलं तुमच्या सगळ्याचे निहायती शुक्रगुजार आहे की या अहम मामल्याच्या बाऱ्यात तुम्ही इकडं लक्ष दिला आणि ह्यो खिदमत तुम्ही अंजाम देता. नाजरीन, आपल्याला 6 तारखेला फ्रूसला यायचं आहे आणि ती पण सुबहला 10 वाजता. जर पण आपल्या म्हणजे मस्जिदचं ट्रस्टी मुतवल्ली आहात आणि रजिस्ट्रेशनचं जर पण डॉक्युमेंट्स आहात तर जो अर्जदार असेल त्यातलो सदर असेल, सेक्रेटरी असेल, त्यांनी आपलाच म्हणजे आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड आणि प्लस फोटो, अर्जदाराचा मोबाईल नंबर, ईमेल ID, OTP साठी जो येईल आणि वक्फ संस्थेची जी नोंदणी आहे त्याचं म्हणजे सर्टिफिकेट असतं ती वक्फ संस्थेचं 7/12, त्याच्या बाद वक्फ संस्थेचा ऑडिट रिपोर्ट किंवा अलगड जी पण तुमची काही ह्याशी मुंसलिक डॉक्युमेंट्स आहात ती तुम्ही हातं 6 तारखेला बरोज जुमेरात हातं फ्रूसला विकसित फ्रूस ट्रस्ट आहे तिथं तुम्ही हाजीर व्हा आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं मशहूर असती खेळची ॲडव्होकेट परवेज माडिक किंवा आरिफभाई मुल्लाजी, मौलाना वजुद्दीन परकार आणि अब्दुल बासित सुर्वे. तुम्ही हातं स्क्रीनवर नंबर बघू शकता. तर जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घेऊ. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संग.